सिंदखेडा वर्धमान कॉटेक्स जिनिंग येथे हमी भावाने कापूस खरेदीस प्रारंभ। सिंदखेडा येथील कपास निगम सीसीआय अंतर्गत हमी भावाने कापूस खरेदीची प्रक्रिया आज सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरुवात करण्यात आली असून सिंदखेडा येथील रेल्वे स्टेशन जवळील वर्धमान कॉटेक्स जिनिंग फॅक्टरी या ठिकाणी खरेदी केंद्रापासून कार्यान्वित झाले असून कपास किसान पवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना आज दिनांक 10 नोव्हेंबर पासून कापूस विक्रीसाठी आणता येणार आहे व त्यासाठी या ठिकाणी शेतकऱ्यांनी येऊन आपला कापूस खरेदी केंद्रात देऊन या ठिकाणी कापूस विक्री करायची आहे असे आव्हान या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती दोंडाईचा सभापती नारायण भाऊसाहेब पाटील यांनी आवाहन केले असून हमीभाव योजनेअंतर्गत नोंदणी केलेला आणि ज्यांची कागदपत्रे बाजार समिती व भारतीय कपास निगमकडून तपासून मान्य झाले आहेत अशा शेतकऱ्यांनी पवरील स्लॉट बुकिंग लिंकवर जाऊन आपली विक्रीची तारीख वेळ निश्चित करावी व ठरविलेल्या तारखेनुसार कोरडा व स्वच्छ कापूस विक्रीसाठी आणावा असे आवाहन या ठिकाणी सभापती दोंडाईच्या बाजार समिती नारायण भाऊसाहेब पाटील यांनी केले आहे। कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास शेतकऱ्यांनी कपास किसान पवर आवश्यक दुरुस्ती नोंदणी करून पूर्ण करावी। कोणतीही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी बाजार समिती दोंडाईचा किंवा उपबाजार सिंदखेडा कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन सभापती नारायण पाटील, उपसभापती रमेश खैरनार तसेच संचालक मंडळ सचिव यांनी केले आहे। नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी कपास किसान ॲप मोबाईलवर डाउनलोड करून चालू हंगामातील कापूस लागवडीची तारीख असलेला 7/12 उतारा तसेच आधार कार्ड व स्वतःचा फोटो अपलोड करणे आवश्यक असून शेतकऱ्यांनी वर्धमान कोटेक्स जिनिंग सिंदखेडा रेल्वे स्टेशन जवळील जिनिंग येथे संपर्क साधून आपला कापूस आणून या ठिकाणी विक्री करावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले। तर प्रसंगी खरेदी केंद्राची सुरुवात या ठिकाणी झाली असून वर्धमान कोटेक्स मालक रोशन टाटिया, जितेंद्र जैन, सीसीआय अधिकारी गजानन पिसे, शेतकरी महेंद्र बापना, भाऊसाहेब पाटील, जयसिंग गिरासे, महेंद्र पाटील, परेश वाणी, पंकज पाटील, राजेंद्र कर्णावट, दापोरा सरपंच टेलर यांच्यासह पदाधिकारी शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते। त्या टायमाला जी खरेदी होती सीसीआयची याच पद्धतीने खरेदी पाहिजे। या 11 क्विंटलने शेतकरी मोजेल कसं काय होईल कसं काय त्याचे किती हाल होत राहिले। एक ट्रॅक्टर 7-8 सहा मोजलं जातं हे तो कसं काय कापूस आणेल सीसीआयमध्ये आणि कसं काय मोजेल। ही काय पद्धत आहे।